छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेबांचा विजय असो। हर हर महादेव। शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड पुण्यनगरीमध्ये मी आपल्या सर्वांचं प्रथमतः सहर्ष स्वागत करीतो। प्रथमतः तुम्हाला मी माझी ओळख करून देतो। माझं नाव आहे शुभेच्छा असणाऱ्या हिरकणी गावी इथला रहिवासी आहे। राजधानी रायगडावरती मला गाईड काम करून 7 वर्ष झालेले आहेत। आज तुम्ही रायगड किल्ला पाहणार आहात। रायगड किल्ला याच्या अगोदर पाहिला असेल अथवा नसेल सुद्धा, आज आपण रायगड हा पूर्ण प्रात्यक्षिकता पाहणार आहोत। बघा, हा रायगड किल्ला पाहायचं म्हटलं की 2 दिवस सुद्धा पुरत नाही। का रायगड पायथ्यातून माता हा 1200 एकरामध्ये आहे। 100 एकरावरती तुम्हाला याचा प्लेन पठार पाहायला मिळतो। सो हाईट पाहिली तर 2851 फूट आहे। बघा, किल्ल्याच्या पायथ्यापासून किल्ल्याच्या माथ्यापर्यंत किल्ल्याची हाईट आहे 1375 फूट। बघा, म्हणजे आपण आता सर्वजण 1375 फुटावरती उभे आहोत। बघा, आता मराठ्यांनी सर्व काय करावं, मंदिरं बघावी, अष्टविनायक करावी, पंढरीची वारी करावी, 4 धाम करावे, पण आयुष्यामध्ये एकदा तरी रायगड वारी देखील करावी। बघा, या रायगडावरती आल्यानंतर या रायगडाची माती एकदा तरी आपल्या कपाळी लावलीच पाहिजे। बघा, आणि रायगडावर राजांच्या शिव समाधीच्या पुढे नतमस्तक झालंच पाहिजे। बघा, जीवन सार्थक केलं पाहिजे। बघा, आपल्या मराठ्यांची दुसरी पंढरी म्हणजे आपल्या राजांचा रायगड आहे। बघा, ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, पंढरीची वारी, 4 धाम करण्या अगोदर आपल्या राजांच्या गडकोटांच्या वाऱ्या करा। आज जर आपले राजे नसते ना, या वाऱ्या कधी झाल्या नसत्या। बघा, आज आपले राजे आहेत म्हणून वाऱ्या आहेत। बघा, आज आपण रायगड किल्ला पाहणार आहोत, पण रायगड किल्ला पाहत असताना कडे कुठेही प्लास्टिकची बॉटल, प्लास्टिकचा कचरा आढळला उचलावा आणि डस्टबिन मध्ये टाकावा। आज जसे तुम्ही तुमच्या घरातील मंदिरं जेवढी स्वच्छ ठेवता, तसं आपल्या मराठ्यांचे मंदिरं म्हणजे आपले राजांचे गड हा नाणे दरवाजा राजांच्या काळातला म्हणजे शिवरायांच्या काळातला मार्ग आहे। बघा, हेनरी ऑक्झिस्टन जो राजांच्या शिवराज्यासाठी इंग्रज आला होता, तो त्याच मार्गाने रायगडावरती आला होता। बघा, तिथून तुम्ही गडाच्या मध्यंतरी आलात म्हणजे कुठे किल्ल्याचा मेन गट म्हणजे महादरवाजा पाहिलात। महादरवाजाला जय आणि विजय असे 2 बुरुज आहेत आणि बुरुजांच्या आतमध्ये एक गोमुखी दरवाजा पाहायला मिळतो, तो म्हणजे किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा। जर का महादरवाजाचं तुम्ही महादरवाजाच नव्हे तर महाराष्ट्रात महाराजांचे कुठलेही गडकोट पाहायला जा, किल्ल्यांचे दरवाजे कसे पाहायला मिळतात, तुम्हाला गोमुखी पाहायला मिळतात। तेच जर का राजस्थानला गडकोट पाहायला गेलात, किल्ल्यांचे दरवाजे सरळ पाहायला मिळतात। जर का आपल्या राजाने किल्ल्यांचे दरवाजे सरळ बांधले असते, शत्रू सैन्याला सहज किल्ल्यांच्या दरवाजावरती हल्ला करता आला असता, सहज शत्रू सैन्याला किल्ल्यांचे दरवाजे तोडता आले असते, गडीमास फसगत व्हावी, गडीमास कळू नये की दरवाजे कुठे आहेत, गडीमासाला सहज हल्ला करता येऊ नये यासाठी आपल्या राजाने किल्ल्यांचे दरवाजे कसे बांधलेले आहेत, गोमुखी बांधलेले आहेत। म्हणजे गनिमाची फसगत व्हावी, गनिमा सहज किल्ल्यावरच्या दरवाजावरती हल्ला करता येऊ नये यासाठी रचना कशी बांधलेली आहे, गोमुखी बांधलेली आहे। आतमध्ये तुम्ही पाहिलं दरवाजा पाहिला तर लाकडी दरवाजा पाहायला मिळतो, तो लाकडी दरवाजा शिवरायांच्या काळातला नाहीये, तो 2016ला गव्हर्नमेंटनी बसवलेला आहे। बघा, पण दरवाजावरती सुळे पाहायला मिळतात। हे सुळे कशासाठी, त्या काळामध्ये दरवाजा तोडण्यासाठी कशाचा उपयोग केला जायचा, हत्तीचा उपयोग केला जायचा। आणि ज्यावेळेला हत्ती तुमच्या दरवाजावरती धडक देईल तेव्हा हत्तीच्या मस्तकात ते सुळे घुसावे यासाठी दरवाजावरती सुळे लावले जातात। बघा, पण दरवाजाच्या आतून एक लॉकिंग सिस्टम असते, त्याला अगल म्हणतात। अगल म्हणजे काय, तर दरवाजाच्या आतल्या बाजूनी दोन्ही साईडला खाचा असतात, त्यामध्ये काय केलं जायचं, त्या काळामध्ये हत्ती आता 2 पायचा माणूस तुम्ही गडावर आला, तुमची दमछाक झाली, मनात काय प्रश्न पडतो, आज आम्ही 2 पायचा माणूस गडावर येताना आमची दमछाक झाली, हत्ती आणू शकतो का, नाही आणू शकत। मग काय केलं जायचं, तेव्हा आडवा सागवणी बांबू घेऊन यायचे आणि बांबूनी जोरात दरवाजावरती धडक दिली जायची। त्यासाठी दरवाजाच्या आतल्या बाजूनी काय म्हटलं मी, लॉकिंग सिस्टम असते, ती म्हणजे काय, अगल। अगल म्हणजे काय, इकडे खाच इकडे खाच असते, दोन्ही दरवाजाला आतल्या बाजूनी खाचा असतात, त्याच्या आतमध्ये आडवा सागवणी बांबू टाकला जायचा। कशासाठी, जर का तुमच्या दरवाजावर जोराने धडक दिली तर दरवाजा ओपन होऊ नये। पण त्यासाठी जर का दरवाजा तिथे आहे, तुम्ही जेव्हा इथून धावत जाल तेव्हा तुम्ही त्या दरवाजावरती मारा कराल, तेव्हा दरवाजा ओपन होईल ना। ते फोर्स मारा करण्यासाठी फोर्ससाठी तुम्हाला डिस्टन्स पाहिजे ना। तुम्ही दरवाजा पाहिला ना, महादरवाजा किती डिस्टन्स मेंटेन करण्यात आलेला आहे, एवढं सूक्ष्म नियोजन छत्रपती शिवाजी महाराज यांचं होतं। आणि तुम्ही बुरुजाला खाचा पाहिला का, या खाचा कशासाठी असतात, जेव्हा शत्रू सैन्य जेव्हा तुमच्या दरवाजावरती हल्ला करण्यासाठी येईल, उकळतं तेल केलं जायचं आणि उकळतं तेल त्यात नळीतून सोडलं जायचं। म्हणजे जेवढं तुमचं खाली सैन्य असेल उकळतं तेलाने भाजून जायचं, यासाठी त्याचा उपयोग केला जायचा। तिथून तुम्ही वरती पाहिलात ते म्हणजे हत्ती तलाव। छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी रायगडावरती 2 बलाढ्याचे हत्ती आणले होते, त्यांची आंघोळीची आणि पाणी पिण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली होती। मनामध्ये प्रश्न असा पडतो, आज आम्ही 2 पायचा माणूस गडावर येत असताना आज आमची दमछाक झाली, अहो राजाने 4 पायचे हत्ती हे गडावर आणले तरी कसे, हाच प्रश्न हेनरी ऑक्झिस्टन जो राजांच्या शिवराज्यासाठी रायगडावर आला होता, त्याच्या देखील मनात हाच प्रश्न पडला होता की आपल्या राजाने हत्ती गडावर आणले तरी कसे। ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला राजसदरीमध्ये देणार आहे की आपल्या राजाने हत्ती गडावर
आणले तरी कसे? आता प्रथमतः समोर हा तलाव दिसतोय, पण रायगडाचं पहिलेच मूळ नाव होतं रायरीचा डोंगर आणि रायरीचा डोंगर हा जावळी खोऱ्यात मोडला जायचा. आता जावळीचं खोरं तुम्ही सर्वांनी प्रतापगड किल्ला पाहिलेला असेल. प्रतापगड किल्ल्याचं पण मूळ नाव वेगळं होतं, भोरप्याचा डोंगर. जेव्हा राजाने अफजल खानाचं वध केलं तेव्हा त्याचं नामांतर झालं प्रतापगड. मग प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेस जावळीचं खोरं म्हटलं जायचं आणि या जावळी खोऱ्याचे प्रमुख होते जावळीचे चंद्र मोरे. हे मराठी सरदार होते, आदिलशाहच्या दरबारात चाकरी करायचे. आता त्यांना असं वाटायचं की आपण आदिलशाहचे सरदार, आपली बरोबरी करणार तरी कोण? या जावळी प्रांताचे राजे समजायचे. पण या जावळी खोरं एक म्हण अशी रचली जायची, जर का तुमच्या केसातली जर का ऊ काढून अस्वलीच्या केसात सोडली, ती देखील सापडे सोडलेला 4 पायचा मोकळ बलडेचा तुम्ही हत्ती सोडलात, हत्ती कदापि सापडणार नाही. एवढं जातीचं घंडात जंगल होतं आणि या जंगलामध्ये होता आपला रायरीचा डोंगर. बघा, आपल्या मराठ्यांची पहिली राजधानी पुण्यामध्ये आहे. राजगड किल्ला सर्वांनी पाहिलेला आहे. ही आपल्या मराठ्यांची पहिली राजधानी, जिथून छत्रपती शिवाजी महाराजांनी 26 वर्ष राज्यकारभार पाहिला. वाढता स्वराज्य वाढू लागला, आपल्या राजाने आपली राजधानी अबीर पडू लागली. मग राजांची नजर गेली त्या कोकणामध्ये जावळी प्रांतामध्ये आणि राजाने पंतांस विचारलं की पंत, ही रायरी कोणाची आहे? पंत म्हणतात, राज, रायरी आपली आहे. अहो, जावळीचे चंद्र मोरे मराठी सरदार यांची रायरी आहे. मग आपले राजे काय करतात, त्या राजगडावरून या जावळी खोऱ्यात मोराने एक प्रेमाचं पत्र एक खलिता पाठवतात. त्या खलितामध्ये लिहितात, त्या पत्रात लिहितात, अहो जावळीचे मोरे, अहो जावळीचे मोरे, तुम्ही तर आपले आहात, आपण दोघं देखील मराठे आहोत, आपण दोघं मराठे एकत्र येऊन एक हिंदवी स्वराज्य साम्राज्य उभा करू. पण मोरे खूपच गर्विष्ठ आणि उमोड स्वभावाचे होते. राजानं उलटं पत्र पुन्हा राजगडावरती पाठवलं. त्या पत्रात काय लिहितात की तुम्ही केव्हा झालात राजे, स्वतःला राज्य समजून घेणारे तुम्ही आहात तरी कोण? या जावळी प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत. याला जावळी जाळ गवळी, उद्याच्याच असेल आजच्या, तुमच्यासाठी आमचा दारुगोळा तोफखाना आम्ही सज्ज ठेवितो. म्हणजे अर्थात आपल्या राजाने युद्धाचं चॅलेंज केलं होतं. राजांना क्रोध आला. राजाने 144 निवडक मावळे निवडले, ह्या जावळी प्रांतावरती आक्रमणास पाठवले. या जावळी प्रांताला 3 महिन्याचा वेढा होता. 3 महिन्याच्या वेढामध्ये जावळीच्या चंद्र मोरेंचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्यजी काकड्यांच्या हस्ते वध झालं. आता मोरेंना असं वाटलं राजे देखील आता आपला वध करतील. ते घाबरले आणि या रायरीच्या आश्रयाला आले. प्रामुख्याने 15 मे 1656 ते राजांना शरण गेले. आपले राजे जो शरण येईल त्याला मरण द्यायचे नाही. मग 15 मे 1656 हा रायरीचा जो डोंगर होता, हा डोंगर राजाने प्रामुख्याने राजांच्या ताब्यामध्ये आला. ऐतास राजे प्रथम त्या रायरीच्या पाण्याकरता आले होते. ऐतास राजेने रायगडाला एक सोलापूरची प्रदक्षिणा मारली. आज देखील शिवभक्त गडाला सोलापूरची प्रदक्षिणा मारतात, तुम्ही देखील मारू शकता. हे का केली? राजधानीचा दर्जा हा रायगडालाच का दिला? हा सर्वांच्या मनामध्ये प्रश्न पडतो. रायगड कोकणामध्ये येतो. कोकणामध्ये किनारपट्टी जवळ पडते. श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दापोली सध्या इंडियन नेव्ही, गॉड ऑफ फादर इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराज यांना मानते. कारण दर्याकिनाऱ्यावरती रक्षण कसं करावं हे कुणाकडून शिकलं पाहिजे? आपल्या राजांकडून शिकलं पाहिजे. म्हणजे आपण दर्याकिनाऱ्यावरती पण नियंत्रण करू शकतो. दुसरं, तुम्ही पायी मार्गाने गडावर आलात, गडावरती येत असताना सर्वांनी पाहिलं असेल किल्ल्याच्या चौबाजूनी सह्याद्रीच्या रांगा, सह्याद्रीच्या पर्वतरांगाने रायगडाला वेढलेला आहे. पण रायगडाचं वैशिष्ट्य असं आहे, यातला कुठलाही पर्वत, कुठलीही सह्याद्रीची रांग रायगडाला अटॅच किंवा जॉईंट पाहायला मिळत नाही. जणू की गुलाबाच्या कळीपासून फुल कसं उमक पावतो, रायगड देखील एखाद्या खडकापासून उमक पावलेला बघा. ह्या रायरीला पाहताच राजांच्या तोंडून काय उद्गार निघाले होते. राजे काय म्हणतात की राजा खासा जावळी पाहता गड हा बहुताचा कोट, चौथावर पहा गडाचे कडे, तासिल्याप्रमाणे गाव दीड गाव उंच, पर्जन्य काळी कडावर गवती उगवत नाही, डोंदाच असिव एकच आहे, दौलताबाद पृथ्वीवरील चकोडगर खरा पण उंचीने थोडका, हा रायगड दौलताबादुनी तशी गुणे उंच. असे देखून राजे संतुष्ट झाले आणि म्हणाले तख्तास जागा हाच गड करावा. मग तख्त म्हणजे राजधानी. राजधानीसाठी रायगडाची निवड केली. रायरीचं नामांतर रायगड करण्यात आलं. जर का छत्रपती संभाजी महाराज नगरला गेला असाल, देवगिरी किल्ला पाहिला, चौबाजूनी कसा किल्ला पाहायला मिळतो, चकोट पाहायला मिळतो, पण उंचीने कसा आहे, थोडका आहे. रायगड चौबाजूनी चकोट देखील आहे, पण देवगिरीपेक्षा दशी गुणी उंच देखील आहे. त्यासाठी हिंदवी स्वराज्यासाठी रायगडाची निवड करण्यात आली. आता आपल्या राजाने राजधानीसाठी निवड केली खरी, पण राजाने काय केलं होतं, फक्त रायरीचा डोंगर घेतला होता. ही बांधकाम होती का? ही बांधकामं नव्हती. या बांधकाम खात्याचे प्रमुख होते आर्किटेक्ट हिरोची इंदुळकर. सेवेचे ठाई तत्पर हिरोची इंदुळकर. 1656 ते 1670 म्हणजे 14 वर्ष लागली रायगड बांधायला. 14 वर्षात हिरोजीने गडावर बांधलं काय? अशा भल्या मोठ्या 350 इमारती, 84 पाच्या टाक्या आणि 11 अशी मोठी मोठी तलाव गडावरती बांधण्यात आली. आता जे शिवभक्त अवघ्या 4 मिनिटांमध्ये रोपे केबल कारमध्ये रायगडावरती बसून रायगडावर येतात, रायगडाचं महत्व कळत नाही. अहो जे शिवभक्त बाई मार्गाने गडावर येतात, 3.5 किलोमीटरचा रस्ता, 2000 पायऱ्या, डोक्याचा घाम पायाच्या नकाला पोहोचत नाही, रायगडाचं महत्वच कळत नाही.
कारण का आज आम्ही 2 पायचा माणूस रायगडावर आलो, पाठीला आमची बॅग होती, हातात पाण्याची बॉटल होती, किल्ल्यावर येतो, बांधकाम पाहतो, आश्चर्यचकितच होऊन जातो. कारण का आज आम्ही 2 पायचा माणूस, हातामध्ये पाण्याची बॉटल आणि पाठीला आमच्या बॅग होती. आज आमची दमछाक झाली. एवढा मोठा दगड राजाने आणला तरी कुठून, हा मनात प्रश्न पडतो. हा दगड खालून वरती आणणे शक्य आहे का? शक्यच नव्हतं. आपल्या राजाने रायगडाचा दगड रायगडाच्या बांधकामाला वापरला. जी स्वदेश फाउंडेशन प्रत्येक गावात एक योजना राबवत असते, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, संकल्पना छत्रपती शिवाजी महाराज यांची होती. गडावर काय केलं? 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या, 11 अशी मोठी मोठी तलावं खोदली, यातनं दगड निघाला, त्यातून काय केलं? 350 इमारती बांधल्या. म्हणजे पिण्यासाठी पाणी, बांधकामासाठी दगड, एका तीरमध्ये 2 पक्षी मारले. तुम्ही तुमचं घर बांधता वापरता का? सिमेंट, वाळू, रेती. आर्किटेक्ट हिरोजी इंदुरकरने या रायगडाच्या बांधकामामध्ये गुळ, चुना, सिस, लीड वापरून रायगडाचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. नुसतं बांधकाम नाही केलं. तुम्ही तुमच्या आर्किटेक्टला घर बांधायला देता, खिशातनं 70 लाख रुपये काढायला सांगता, घर बांधून पूर्ण झालं की जेव्हा तुम्ही आर्किटेक्टकडे जाता की बाबा आता मला घराची गॅरंटी दे, तो देतो का? तुम्हाला नाही देत. म्हणजे आज आपल्या खिशातनं पैसे घालून तुम्हाला गॅरंटी मिळते का? नाही मिळत. मग विचार करा, आपल्या राजाने हिरोजींना राजा आपल्या हाच प्रश्न विचारतात की हिरोजी, या 14 वर्षात तुम्ही रायगड किल्ला बांधलात, या 14 वर्षात रायगड किल्ला बांधलात, मग हिरोजी या रायगडाची गॅरंटी काय? हा रायगड किती वेळ टिकेल? पण हिरोजीने या रायगडाचं गॅरंटी पत्र देण्यात आलेलं आहे. त्या पत्राच्या लाचच्या ओळीत एक उल्लेख केलेला आहे, यावर चंद्र दिवा करो, जोपर्यंत पृथ्वी तलावर सूर्य, तारे, चंद्र जोपर्यंत आबादित आहेत, तोपर्यंत गडावरच्या 350 इमारती, 84 पाण्याच्या टाक्या आणि 11 तलावं जशी तशी तुम्हाला पाहायला मिळतील. विचार करा, ज्याने प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहाल बांधलं, त्यांचं काय केलं? हातकलम केले. व ज्याने मराठ्यांची राजधानी बांधली, त्यांचं काय केलं? अशा ठिकाणी नावाची पाडी देण्यात आलेली आहे, ज्या ठिकाणी राजांचा उजवा पाऊल पडेल आणि पायाची धूळ ही आपल्या नतमस्तकीला गेल. कारण माणसांसारखा राजा होता, राजांसारखी माणसं होती, निष्ठावंत लोक होती. आज हिंदवी स्वराज्य साम्राज्य आज उभं झालं. मनामध्ये प्रश्न पडतो, रायगडाची वैभवता अशीच होती का? नाही. ह्या दगडी बांधकामाच्या वरती लाकडी सागवणी बांधकाम होती. कुंभाराने घडवलेल्या कोंबड्याची कौलं, आतमध्ये पैठणी मखमली कापडात स्पेशल दिवे, कावदिवे पेटवण्यात आले होते. विचार करा, कल्पना करा, काही वैभवता असेल रायगडाची. आज तीच वैभवता तुम्ही आणि आम्ही आज इमॅजिनच करू शकतो. 10 मे 1818 कर्नल पॉर्थर आणि मेजर हॉल या 2 ब्रिटिश अधिकाऱ्याने किल्ल्याच्या दक्षिणेला आपलं दारुकुटर आहे, त्याखाली पोटल्याचा डोंगर आहे, पोटल्याच्या डोंगरावरती लांब पल्ल्याची तोफा चढून रायगडाचा दक्षिणेचा दारुकुटर उद्ध्वस्त करून टाकला. एवढा भीषण स्फोटक घडला, रायगड 11 दिवस जळत होता. त्या जळण्यामध्ये जेवढं लाकडी सागवणी बांधकाम होती 11 दिवसात जळून गेली. आता फक्त तुम्हाला दगडी बांधकाम पाहायला मिळतात. रायगड बांधायला किती वर्ष लागले? 14 वर्ष. उद्ध्वस्त करायला किती दिवस लागले? 11 दिवस. बघा आता, बघा तुम्ही प्रथमचा सर्वांना तलाव दिसते का खाली? या तलावाला इतिहासामध्ये तीर्थ गंगासागर तलाव म्हणण्यात आलेला आहे. या तलावाची जर का खोली पाहिली, हा 32 फूट आत 184 मीटरचा याचा घेरा पाहायला मिळतो. याला तीर्थ गंगासागर तलाव का म्हणतात? त्या काशीहून गागाभट्ट आले होते. राजांच्या शिवराजवटीसाठी येत असताना 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं अभिषेक करण्यासाठी. राज्याभिषेकाच्या वेळेला अभिषेक केला. अभिषेक केल्याच्या नंतर उरलेला जल पवित्र या सागरामध्ये ओतण्यात आलेला आहे, म्हणून याला पवित्र गंगासागर तलाव म्हणण्यात आलेलं. समोर टोक दिसते का? तिथे भगवा झेंडा लावलेला आहे, तिथे लोक उभे आहेत रेलिंग वाला. कडेलोट पॉइंट. छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथून कधीच कुणाला कडेलोट केला नाही, पण छत्रपती संभाजी महाराजांनी मात्र कुणाला सोडलंच नाही. मालसंवताने तिथूनच कडेलोट करण्यात आलं. आनाजी पंतांनी सोमनाथ पंतांना आपण पाली म्हणलं जातो, तिथे औंड्याचा माळ आहे, त्या ठिकाणी त्यांना हत्तीच्या पायाखाली देण्यात आलेला आहे. बघा आता यांना पाहिलं, सर्वांना 4थीचा पुस्तक आठवलं असेल. बघा दिसते ना, त्याला इतिहासामध्ये सप्त मनोरे म्हणण्यात आलेला आहे. सध्या तुम्हाला ते 2 मजली दिसेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकावर एक 7 मजली होतं. 7व्या मजल्यावरती पाण्याची टाकी, त्याच्यावरून तांब्याची पाईपलाईन सोडण्यात आली होती. तिला छोटी छिद्र करायचे, आतमध्ये 500 डोळे पेटवण्यात यायचे, पैठणी मखमली कापडाचं कोटिंग असायचं आणि पुढे बाल्कनी काढण्यात आलेली आहे. ज्या राजांच्या सारण्या रायगडावर असायच्या, सायंकाळी मनोऱ्यामध्ये यायच्या. सायंकाळ झाली, त्या पाईपलाईनतून पाणी सोडलं जायचं, छिद्रातून पाणी बाहेर पडायचं, म्हणजे कारंजे उडले जायचे, दिव्यांचा प्रकाश कारंजांवरती पडला जायचा, याचं प्रतिबिंब खालच्या गंगासागरात पडायचं. अहो विचार करा, कल्पना करा, नजरेसमोरांना काय वैभवता असेल. आज तीच वैभवता तुम्ही आणि आम्ही आज इमॅजिनच करू शकतो. हा देखील 7 मजली होता. हा विजयाचं प्रतीक, विजय स्तंभ आहे. जर का आपल्या राजाने हिंदवी स्वराज्यात कुठलाही नवीन गटकोट सामील केला की गडावर राहायची 5000 प्रजा, आता प्रजेला कसं कळणार? मग राजे काय करायचे? याच्या 7व्या मजल्यावरती भला मोठा भगवा ध्वज फडकवायचे, म्हणजे गडावरती राहणाऱ्या प्रजेला कळायचं आपल्या राजाने हिंदवी स्वराज्यात नवीन गडकोट सामील केलेला आहे. हा विजयाचा प्रतीक, विजय स्तंभ. बघा आता आपण जाणार आहोत रायगड किल्ल्याचा अतिमहत्वाचा भाग पाहिला. आपण आता रायगडाच्या बाल्य किल्ल्यात जाणार आहोत. आता बाल्य किल्ला म्हणजे तर काय? तर किल्ल्यामध्ये एक किल्ला असतो, त्याला बाल्य किल्ला म्हणतात. पालखी दरवाजा आणि मेणा दरवाजा असे 2 गडाला दरवाजे आहेत. ही किल्ल्याची मागची बाजू आहे. आपण रायगड मागच्या बाजूनी पाहत किल्ल्याच्या आपण आता फ्रंट साईडला जाणार. हा सगळा VIP एरिया. हे आउटलेट आहेत, पाणी यातून बाहेर पडतं, सिस्टमॅटिक सगळं होतं. हे पालखी दरवाजा. या
फक्त पायऱ्या झिगझॅग मध्ये चला, पाय जास्त दुखणार नाहीत कारण 1-1 फुटाचे आहेत. बसा इथे सावलीमध्ये. एक महाल आहे, असं 6 राण्यांचे 6 महाल आहेत. पण 4च आहेत ना इथे? नाही 6 आहेत महाल. राजांच्या राण्या 8 होत्या, गडावर महाल 6 आहेत. 2 राण्या राहायचा कुठे हे मी सांगतो तुम्हाला. बोला रायगड किल्ल्याचं अति महत्वाचं ठिकाण म्हणजे रायगडाच्या बालेकिल्ला किल्ल्यामध्ये आलो. आता किल्ल्यामध्ये किल्ला असतात त्याला बालेकिल्ला म्हणतात, कारण किल्ल्याच्या आतील भागाला काय म्हणतात, बालेकिल्ला. आता बालेकिल्ला म्हणजे तरी काय, तर किल्ल्यामधल्या किल्ल्याला बालेकिल्ला म्हणतात कारण जोपर्यंत शत्रू बालेकिल्ला घेत नाही तोपर्यंत त्याने किल्ला घेतलाच नाही. कारण बालेकिल्ल्यामध्ये कोण कोण राहतं, महाराज, राणी वसाहत, अष्टप्रधान मंत्रिमंडळ, अर्थात ज्या ठिकाणी VIP लोक राहतात ना त्याला काय म्हणतात, बालेकिल्ला म्हणतात. बघा आता या बालेकिल्ल्यामध्ये येतात सर्वांना एक अशी आडवी भिंत पाहायला मिळते आणि आडव्या भिंतीच्या आतमध्ये एका लाईनीत तुम्हाला इथे काही 6 राणी माल पाहायला मिळतात. या मालाला इतिहासामध्ये राणी वसाहत म्हणण्यात आलेला आहे. आता मनामध्ये प्रश्न असा पडतो, जर रायगडावरती असे सलग 6 माल आहेत मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या किती होत्या? आपल्या राजांच्या राण्या 8 होत्या. सईबाई, सोयराबाई, संगणाबाई, सकवारबाई, काशीबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई आणि गुणवंताबाई. मग राजांच्या राण्या किती होत्या? 8 होत्या. गडावर महाल किती आपल्याला पाहायला मिळतात? 6 पाहायला मिळतात. मनामध्ये प्रश्न पडतो, आपल्या राजांच्या उर्वरित 2 राण्या राजांच्या पटराणी सैबे होत्या. छत्रपती संभाजी महाराज 2 वर्षाचे असताना त्यांचं राजगडावरती निधन झालं. म्हणजे दुर्दैव असं घडलं, आपल्या मराठ्यांची दुसरी राजधानी रायगड हा त्यांना पाहताच आला नाही. राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेबांचं या उतरत्या वयामध्ये रायगडाचं वरचं हवामान वातावरण मानवत नव्हतं, सण होत नव्हतं, आजारी पडायचं. यासाठी पाचडगावी नवेकराचा वाडा बनला. आता वाड्यामध्ये आऊसाहेबांच्या सेवेसाठी आपली जी तिसरी राणी होती म्हणजे पुतळाराणी साहेब होत्या, या सेवेसाठी पाचडगावी राहायच्या. उर्वरित 6 राण्यांची इथे तुम्हाला सलग 6 माल पाहायला मिळतात. पण मनामध्ये अजून एक तुमचा प्रश्न असा पडला असेल, आपल्या हिंदूंमध्ये अशी कुठलीच प्रथा नाही की 8 लग्न केली जातात. आज देखील 8 लग्न कोणी करता का? नाही करत. मग आपल्या राजाने 8 लग्न का केली? आपल्या राजाने बघा नामावंतिक सरदारांच्या मुलीशिवाय केलं. एकदा की त्या सरदाराच्या मुलीशिवाय केलं, तो सरदार आपले येईल, तो प्रदेश आपले येईल, त्या प्रदेशातला व्यक्ती आपल्या विरोधात जाणार नाही तर आपल्या स्वराज्यात सामील होईल. स्वराज्य वाढो, स्वराज्य विस्तार वाढो, सोयीर संबंध वाढावो, सैन्य बळ वाढो, यासाठी आपल्या राजाने 8 लग्न करण्यात आली होती. बघा इथला आपण 1 माल पाहिलं, इथले आपण 6 माल पाहिले. सगळ्यांची रचना तुम्हाला सेमच पाहायला मिळते कारण भेदभाव करण्यात आलेलं नाही. बघा रचना पाहायचं म्हटलं, पहिला चौथरा दिसते का असं बेस, हा तेव्हाचा हॉल, हॉलच्या मागे दुसरा दिसते बेस, तो बेडरूम, साईडला व्हेंटिलेशनसाठी एक विंडो, साईडला 350 वर्षापूर्वीचे इंडियन टॉयलेट्स पाहायला मिळतात, ज्यास तुम्ही घरामध्ये वापरता, हुबेहूब तुम्हाला तिथे दगडामध्ये पाहायला मिळतात. आज आपण काय म्हणतो, टॉयलेटची सुविधा कोणी लावली? इंग्रजांनी लावली, छत्रपती शिवाजी महाराज यांनी लावली. इंग्रज गडावर आले, ह्याची प्रतिकृती चोरली, मॉडिफाय केलं, आपल्याकडे आणलं, जाद्या किमतीत विकलं गेलं. म्हणजे आपल्याकडेच आले, आपलंच चोरलं, आपल्याकडे आणलं. टॉयलेटची सुविधा 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनीच लावलेली आहे. बघा आता शिवकालीन वॉशरूम है. हो वॉशरूम साठी ना, वॉशरूम साठी आउटपुट.
प्रथमतः समोर काही 3 खड्डे पाहायला भेटतात. पहिला खड्डा 20 फुटाचा आहे, दुसरा खड्डा 22 फुटाचा आहे, तिसरा खड्डा 15 फुटाचा आहे. याच खड्ड्यांना इतिहासामध्ये धान्य कोठार म्हणण्यात आलेला आहे. कोकणामध्ये याला पेव किंवा कणगी देखील म्हटलं जातं बघा. पण असेच गोदाम तुम्हाला कोल्हापूरच्या पन्हाळगडावर पाहायला मिळतात. गंगा, यमुना आणि सरस्वती 52 फुटाची 3 गोदामं पाहायला मिळतात. त्याला अंबरखाना म्हणण्यात आलेला आहे. जर का तुम्ही त्यांची सिस्टम पाहिली, वरती एक दरवाजा आहे, खाली एक दरवाजा आहे. वरतून धान्य टाकलं जायचं, खालून धान्य काढलं जायचं. राजधानी रायगडाच्या अन्नधान्याची सिस्टम तशी नव्हती. जे धान्य तुम्ही वरून खाली टाकायचात, एक तर सागाची सिडी किंवा रशीच्या उपयोगातून खालचं धान्य हे वरती काढलं जायचं. आता इतिहासकारांची अशी मतं मांडली जातात, राजांच्या नंतर गडावरती 1733 ला पेशवाई सत्ता आली. पेशवेने ह्याच खड्ड्यांचा उपयोग हा कैदी कोठडी म्हणून करून घेतला. म्हणजे चोरी, लबाडी, फितुरी, गद्दारी जो कोणी करेल त्याला 7 दिवस या खड्ड्याच्या आतमध्ये डांबलं जायचं. 8व्या दिवशी जर का त्यांनी त्याचा गुन्हा कबूल नाही केला, या खड्ड्यातून बाहेर काढलं जायचं, हातपाय बांधले जायचे, गोणीत भरलं जायचं. गोणीला गाठ मारून रायगडाच्या उत्तरेला टकमक टोक आहे, टकमक टोकावरून त्याचा कडेलोट केला जायचा. राजांनी ते काय केलं, अन्नधान्य ठेवलं. पेशव्यांनी ते काय केले, कैदी ठेवले. आता बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे, आपले राजे इथे कैदी ठेवतील कसे. साईडला राजांचा राहता राजवाडा, खाली अष्टप्रधानमंत्रीचे वाडे, समोर आपल्याला राणीमहाल पाहायला मिळतात. बालेकिल्ल्यामध्ये किल्ल्यामध्ये राजे कैदी ठेवतील का? नाही ठेवणार. मग राजांनी कैदी ठेवले कुठे? जर तुम्ही पुण्याला गेला असाल, लिंगाणा किल्ला पाहिला असेल, आणि सातारला गेला असाल, वासोटा किल्ला, या 2 ठिकाणी आपले राजाने कैदी ठेवले. बघा, याच्याच खालच्या बाजूला पहिले 5 वाडे दिसत आहेत, झाडाच्या खाली अजून 3 वाडे आहेत. असे टोटल आपल्याला इथे 8 वाडे पाहायला मिळतात. हे 8 वाडे म्हणजे अष्टप्रधानमंत्रीचे वाडे. सध्या आपल्या देशाचा कारभार दिल्लीच्या मंत्रालयातून चालतो, तसं अष्टप्रधानमंत्रीचे वाडे आपल्याला खालच्या बाजूला पाहायला मिळतात. ज्यात मिनिस्टर लोक होते, मोरोपंत पिंगळे, हंबीराव मोहिते, निराजीरावजी, रामटिळक, रामजी तिर्बक, दत्तू, अणाजी पंत, रघुनाथ पंत पंतप्रधान होते. हंबीराव मोहिते सरसेनापती, निराजीरावजी सरचिटणीस, अणाजी पंत सचिव, ही त्या काळची त्यांची पदं होती. बघा, ही अष्टप्रधान जे मंत्रिमंडळ होतं, यांची राहती घरं आपल्याला खालच्या बाजूला पाहायला मिळतात. आता बघा, प्रत्येक राणीमालच्या समोर एक कोठे आहेत. आज तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या सेवेसाठी कोण ठेवता? नोकर चाकर ठेवता. लागलं तुम्ही कोणाला प्रथमतः आवाज देता? नोकराला आवाज देता. तसंच राजांच्या राण्यांसाठी किंवा राजघरातल्या स्त्रियांसाठी इथे दासदासी ठेवण्यात आल्या होत्या. म्हणजे राणीला काय लागलं, इथल्या दासीला आवाज द्यायची, इथली दासी मालामय जायची, काम करायची. काम आवरून झाल्याच्या नंतर प्रत्येक दासीला विश्रांतीसाठी असे दासी ओटे बांधण्यात आलेले आहेत. बघा, ज्या दरवाजातून आता आपण वरती आलो बघा, तो पालखी दरवाजा, आणि याच्या विरुद्ध दिशेला अजून एक समोर एक दरवाजा दिसतो, तो म्हणजे मेणा दरवाजा. मेणा आणि पालखी असे पहिले 2 प्रकार होते. मेणा स्त्रियांसाठी, पालखी पुरुषांसाठी. मेणा पॅक बंद, पालखी ओपन. या ज्या राजघरातल्या ज्या स्त्रिया होत्या, राण्या होत्या, या सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्यासाठी दरवाजातून येणं जाणं करत. येणं जाणं त्यांचं पायी व्हायचं का? नाही व्हायचं. बंदिस्त मेण्यातून ये जा होत. यासाठी इतिहासामध्ये त्याला मेणा दरवाजा म्हणण्यात आलेलं आहे. बघा, छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे, आऊसाहेब, राजाराम महाराज जर का रायगडावर आले की त्यांची पालखी कुठून यायची? त्या पालखी दरवाजातून येऊन राजांच्या राहत्या राजवाड्यात जायची. त्याला इतिहासामध्ये पालखी दरवाजा म्हणण्यात आलेलं आहे. बघा, आता आपण राजांचा प्रशस्त राहता राजवाडा पाहायला जाऊया, ज्या ठिकाणी आपल्या राजाने 3 एप्रिल 1686 ला अखेरचा श्वास सोडला होता. बघा, या आडव्या भिंतीपासून समोरच्या आडव्या भिंतीपर्यंत हा आपल्या राजांचा पूर्ण प्रशस्त राहता राजवाडा. आपल्या राजांचा हाच राहता राजवाडा राजांच्या काळामध्ये दुमजली होता. याच्यावर लाकडी छत होतं. छतावरती कुंभाराने घडवलेल्या कुंभाराची कौलं, आतमध्ये पैठणी मखमली कापडं, स्मशाल दिवे, काव दिवे पेटवण्यात आले होते. एक कल्पना करा, विचार करा, नजरेसमोर आणा. आपल्या राजांचा प्रशस्त राहता राजवाडा हा किती वैभवशाली असेल. बघा, लाखो शिवभक्त राजधानी रायगडावरती आल्याच्या नंतर इथली माती सुद्धा आपल्या कपाळी लावतात. एवढं महत्वाचं ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रशस्त राहता राजवाडा. बघा, आपल्या राजांचं अखेरचे 10 वर्ष वास्तव्य याच राजवाड्यामध्ये झालं होतं, आणि अखेरचा श्वास देखील याच आपल्या राहत्या राजवाड्यात आपल्या राजाने सोडला होता. बघा, राजधानी रायगडाने एक नेत्रदीप सोहळा पाहिला होता. 6 जून 1674 ला राजांचा शुभ राज्याभिषेक राजधानी रायगडावरतीच पार पडला. पण नको तो दिवस आपल्या रायगडाच्याच पदरी पडला. महाराष्ट्राचा सूर्य मावळला, महाराष्ट्र पोरका झाला. राजाने 3 एप्रिल 1680 ला अखेरचा श्वास याच राहत्या राजवाड्यात सोडला. वार होता शनिवार, हनुमान जयंती आणि 12चा प्रहर. राजे जगदंब 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 म्हणत आपल्या राजाने अखेरचा श्वास राहत्या राजवाड्यात सोडला. बघा, राजांचं निधन झालं राजांच्या राहत्या राजवाड्यामध्ये. पण राजांचे देचीतील अग्नी इथून 1 किलोमीटर होती. जगदीश्वराचं महादेवाचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या समोर आपल्या राजांची चितेला अग्नी देण्यात आली आहे. बघा, कारण आपले राजे शंकराचे भक्त होते, म्हणून चितेला अग्नी ही जगदीश्वराच्या महादेवाच्या मंदिराच्या समोर देण्यात आलेलं. बघा, जर का आपल्या राजांचं जन्म ठिकाण पाहिलं, 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरीवरती जन्म, आणि 3 एप्रिल 1680 ला रायगडावरती निधन. पाहिलं तर किती वर्ष आयुष्य लाभलं हो राजाला? फक्त 50 वर्ष आयुष्य लाभलं. मग आजकालच्या जमान्यामध्ये त्याच 50 वर्षी जर का फोड आमच्या वयामध्ये केली, आमच्या वयात शिक्षणात निघून जातात. उरले आमचे आता 30 वर्ष. उरलेल्या 30 वर्षामध्ये आज तुम्ही आणि आम्ही मनासारखं घर तरी बांधतो का?
नाही बांधू शकत. अहो राजाने 50 वर्षामध्ये हिंदवी स्वराज्य साम्राज्य उभं केलं व असे संख्य राजे होऊन गेले होते की बापजाद्यांच्या गाद्या होत्या. बापाच्या गादीवर बसून राज्य केलं होतं. पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे एकच राजे होऊन गेले ज्यांनी स्वतःची गादी ही स्वतः निर्माण केली. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बघा महापुरुष होऊन गेले होते छत्रपती संभाजी महाराज. बघा कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पाहिला अक्षरशः तुमच्या आणि आमच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. कारण का तर जगावं कसं तर त्या शिवबासारखं आणि मरावं कसं तर त्या संभासारखं. कारण एक विचार करा, कल्पना करा, एक नजरेसमोर आणा. आज तुम्ही आम्ही जेवत असतो, जेवत असताना जेव्हा तुमच्या दातेखाली जेव्हा तुमची जीभ येते तेव्हा तुम्हाला आम्हाला किती वेदना होतात. एक कल्पना करा, छत्रपती संभाजी महाराजांची जीभ कलम करण्यात आली होती, डोळ्यामध्ये सळ्या भरण्यात आल्या होत्या, अंगावर जागा उरली नव्हती, जिथं वार झाला नव्हता, इंचाचे वार त्यातून लहू वाहत होतं. जसं की शेंदूर पाहायला मिळतात ना, छत्रपती संभाजी महाराज दिसत होते. अंगावरचं खातलं सोडवलं जायचं, उकळतं तेल केलं जायचं, अंगावर ओतलं जायचं. ना हात उरले होते ना पाय उरले होते, नाकून करण्यात आले होते, हात कलम करण्यात आले होते, पाय कलम करण्यात आले होते. हे सगळं कुणासाठी सोचले? आज तुमच्या आणि आमच्यासाठी. आज जर का ते झुकले असते या महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रत्येक मराठी माणसाला झुकूनच वाकूनच राहावं लागलं असतं. आज जे आपण टाटमाटाने जगतोय हे सुखाचं जगणं कुणामुळे हो? छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे. आज आपल्या पूर्ण राजांचा प्रशस्त राजवाडा, आपल्या राजांचं अखेरचं अवश्य वास्तव्य याच राजवाड्यात झालं होतं आणि अखेरचा श्वास देखील याच राजवाड्यात सोडला होता. बघा राजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांचं वास्तव्य याच वाड्यामध्ये 9 वर्ष झालं होतं. बघा आता आपल्या राजांना पाणी पिण्यासाठी समोर 3 टाक्या बनवण्यात आल्या होत्या. त्यानंतर आपल्या राजांची अंघोळीची जागा म्हणजे स्विमिंग पूल बाथटब आपण पाहायला पुढे जाणार आहोत. आपण म्हणतो स्विमिंग पूलची सुविधा आपण लावलेली आहे. 350 वर्षापूर्वीचं राजांचं स्विमिंग पूल आपण पाहायला पुढे जाऊयात. आणि याच्यामध्ये स्टोअर केला जायचा ह्या पाणी पिण्याच्या टाक्यात. याच्यावरती झाकण दगडाचं झाकण होतं. बघा आता राजांचं स्विमिंग पूल आपण पाहायला पुढे जाऊयात. या इथे आता समोर दिसते का बॉक्स टाईप, ही आपल्या राजांची अंघोळीची व्यवस्था. आताचं आपण जे स्विमिंग पूल म्हणतो तसं 350 वर्षापूर्वीचं हे स्विमिंग पूल आहे आपल्या राजांचं. प्रथम तर 2 होल दिसत आहेत का? एकदा की ते पॅक बंद केलं जायचं, पानकरी लोक कावडीने पाणी आणायचे, यामध्ये ओतला जायचा, हा बाथटब तुंब भरायचा, राजे यायचे, स्नान करायचे, स्नान काढलं, मागच्या बाजूला आउटलेट आहे, आउटलेटने पाणी पूर्णतः बाहेर निघून जायचं. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जर का रायगडाला तुम्ही कधी पावसाळी पाहायला आलात, किती मुसळधार पाऊस असला हा बाथटब कधीच भरलेला दिसत नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच की आजकाल आमच्या पाईपलाईन पाहिल्या 6 महिन्यात चॉकअप पडून जातात, पण इथे तुम्हाला कधी पाणी भरलेलं दिसत नाही. इथेच नव्हे, इथे जरी पाणी साचलं याचं आउटलेट तिथे काढण्यात आलेलं आहे. म्हणजे अर्थात रायगडावरती कधी पावसाळी आलात तुम्हाला कुठेही गडावर पाणी साचलेलं दिसत नाही. कारण 350 वर्षापूर्वीच्या ज्या राजाने आउटलेट काढल्या होत्या अजूनही तुम्हाला क्लिअर तशाच पाहायला मिळतात. आता आपण राजांचा मुदपाक खाना म्हणजे राजांचं रोसिगर किचन पाहायला आपण आता पुढे जाऊयात. या पुढे आता बघा आपल्या राजांच्या राजवाड्याच्या समोर एक चौतर दिसते सर्वांना. या बेसला इतिहासामध्ये मुदपाक खाना राजांचं आता राजांचं रोसिगर किचन हा राजांच्या राजवाड्याच्या समोरच पाहायला मिळतो. पहिले विषबाधा विष प्रयोग व्हायचे, राजांची देखरेख राहावी म्हणून राजांचा मुदपाक खाना हा राजांच्या राजवाड्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळतो. ज्या 200 फुटाच्या चौतरवरती आपण सर्वजण आता सध्या उभे आहोत या चौतराला इतिहासामध्ये सचिवालय म्हणण्यात आलेलं आहे. 365 गडकोट आपल्या हिंदवी स्वराज्यामध्ये होते. त्यांचा लेखी कागदपत्री कारभार याच ठिकाणाहून चालला जायचा. अष्टप्रधानमंत्री म्हणजे वाडे आपण कुठे पाहिले सर्वांनी? इथे खाली पाहिले, पण त्यांचं ऑफिस कुठे होता, दफ्तरखाना कुठे होता? याच ठिकाणी होता. बघा जर दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये गेलात तर दिवाणे आम आणि दिवाणे खास पाहायला मिळतं. तसंच रायगडावरती या भिंतीच्या आतमध्ये राजांचा दरबार आहे, जिथे राजांचा शुभराज्याभिषेक पार पडलं. आम जनता आणि आम प्रजा ज्या ठिकाणी राजासोबत मिटिंग भरते त्याला काय म्हणतात? आम दरबार. आणि जी कोणी खास लोक VIP लोक गडावर यायची राजासोबत मिटिंग या ठिकाणी भरायची त्याला इतिहासामध्ये दिवाणे खास म्हणण्यात आलेलं आहे. बघा पण आता रायगड किल्ला पाहत असताना बघा तिकडे दगडामध्ये खास पाहायला मिळते, तिथे दगड खास मांडण्यात आलेले आहे. मी काय म्हटलो याच्यावरती लाकडी छत होतं. छत उभारण्यासाठी ते सागवणी पिलर्स उभे करण्यात आले होते. जर का साग हा मागणार वाळवी लागणार यासाठी राजाने काय केलं, दगडात खाचा मारला, दगडी बेसेस बनवले, याच्यावरती सागवणी पिलर्स उभे करून याच्यावरती सागवणी छत उभारण्यात आलं होतं. बघा एक इमॅजिन करा, कल्पना करा इथली वैभवता काय असेल. आता तिथे मागे आहेत, मागच्या बाजूला आपण आवलो ना ती दगडात अशा बॉक्स खाचा मारलेले आहेत चौकोनी किंवा असे दगडात खाचा मारलेले. आता आपण त्या काळचं राजांचं टांगसाल आणि गुप्त खलबतखाना पाहायला आपण पुढे जाऊया आणि हिरकणीचा कडा पाहायला पुढे जाऊयात. या इथून आता बघा आपल्याला प्रथमतः समोर एक अष्टकोनी बाल्कनी दिसते का? ही 350 वर्षापूर्वीची छत्रपती आहे. राजाची सायंकाळी हवा खेळती राहावी म्हणून याच बाल्कनीमध्ये यायचे. बघा या बाल्कनीच्याच मागच्या बाजूला टांगसाल दिसते का बॉक्स टाईपवालं बांधकाम, यालाच इतिहासामध्ये
टाकसाल म्हणण्यात आलेला आहे। टाकसाल म्हणजे आताची आपली रिझर्व्ह बँक, जसं आपल्याकडे पैसे छापले जातात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवराई, शिवमुद्रा, होन्स, कॉइन्स तिथे छापले जायचे। आज आपल्याकडे 2 रुपयाचं कॉइन आहे। 2 रुपयाच्या कॉइनवरती काय लिहिलेलं आहे? सत्यमेव जयते। तसं राजांच्या काळामध्ये राजांची अष्टकोनी मुद्रा होती। प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्ठुर हा सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते। या मुद्रेचा अर्थ काय होतो की प्रतिपदेचा चंद्र हा कलेकलेप वाढत जातो आणि विश्ववंदनीय होतो। तसंच छत्रपती शहाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा वार्ता स्वराज्य हा कलेकलेप वाढत जावा आणि विश्ववंदनीय व्हावा असा त्याचा अर्थ होतो। बघा, छत्रपती शिवाजी महाराज राजे होते, छत्रपती संभाजी महाराज सुद्धा राजे होते। त्यांची शंभू मुद्रा अशी होती की श्री शंभो शिवजातस्य मुद्रा देवदेव राजते यदक तस्य विनोलेखा कस्य नो परी। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा जणू स्वर्गीय तेजाने तळमत आहे। मुद्रेचे अंतिमाश किंवा अश्यास प्रत्येक प्राणीमात्रावरती मनुष्यबळावरती राजांची कायम छाया बदलून असेल ही छत्रपती संभाजी महाराजांची देखील मुद्रा त्याच ठिकाणी घडवली जायची। बघा, ही आयताकृती दिसते का सर्वांना? याला इतिहासामध्ये गुप्त खलबतखाना म्हटलं जातं। बघा, म्हणजे गुप्त चर्चा इथे केल्या जायच्या आणि गुप्त प्रमुखाचे हेर होते भैरजी नाईक, भरीवपी होते। राजांच्या शिवराजाभिषेकाच्या वेळेला नगरखान्याच्या बाहेर बसणारा फकीर म्हणजे भैरजी नाईक होते। बघा, स्वतःच्या पतीला देखील सुद्धा माहिती नव्हतं की पती या स्वराज्यात काय काम करतायत, एवढे गुप्त आणि हेर होते। बघा, औरंगजेबच्या दरबारात जाऊन आवरवणारे म्हणजे आपले भैरजी नाईक होते। बघा, पण आपले राजे काय म्हणायचे? आमच्या हिंदवी स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणजे आमचे भैरजी नाईक। बघा, 18 भाषेचं ज्ञान होतं, वेशभूषेमध्ये एकदम पटाईत, गावकोडांची गडकोडाची माहिती कोण राजवाड्यामध्ये यायचे। आता राजवाड्यामध्ये आल्यानंतर ओपनली सांगितली जायची का? नाही सांगितली जायची, कारण का आज आपल्याकडे काय म्हटली जाते? भिंतीला देखील सुद्धा कान असतात। मग काय केलं जायचं? एल टाईप दगड दिसते का कोपऱ्यावरती, तिथून 11 पायऱ्या उतरून गेलात, याच्या आतमध्ये अंडरग्राऊंड 10 बाय 10 ची रूम पाहायला मिळते। त्याच्या आतमध्ये त्याला इतिहासामध्ये गुप्त खलबतखाना म्हणण्यात आलेलं आहे। बघा, आता जे शिव बघतो रोपे केबल कारणे राजधानी रायगडावरती येतात, तोच पश्चिमेचा चढा। जी माता आपल्या बाळाकरिता 1375 फुटाचा तो स्थासी होती, त्या मातेवरती गडावरची एक सिस्टम असायची। तुम्ही महादरवाजानी गडावर आलात एकदा की किल्ल्याच्या फ्रंट साईडला नागारखाना आहे, नगर चौघडे बाजू लागायचे, किल्ल्याचे दरवाजे पहाटे ओपन व्हायचे, सायंकाळ झाली सूर्यदेव मावळले किल्ल्याच्या नागारखान्यावर नगर चौघडे वाजायचे, किल्ल्याचे दरवाजे बंद व्हायचे। ही नवीन गवळण होती, या गडकोटाचे नियम तिला माहिती नव्हते। कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव राजधानी रायगडावरती होता। सोयराबाईंनी दुधाची मागणी खूप केली होती, ती गवळण दूध घेऊन रायगडावरती आली। हा रायगड 1200 एकरामध्ये पाहता पाहता मायमाऊली एवढी मग्न होऊन गेली, तिला देखील सुद्धा कोण चुकला नाही, साजवे टळून जाते। साजवे टळून जातात, नगरखान्यावर नगर चौघडे बाजू लागतात, किल्ल्यांचे दरवाजे बंद होऊन जातात। आता त्या मातेला आपले बाळाची आठवू लागतात, डोळ्यासमोर तानं बाळ येऊ लागतं, मायमाऊली कासम शिवू लागते, धावत धावत 500 मीटर उतरून दरवाजाकडे जाते। दरवाजावरती सांगोजी काटकर असतात, सांगोजी काटकरांना म्हणते की सांगोजी काटकर मला खाली जाऊ द्या, 2 महिन्याचं माझं तानं बाळ आहे, दुधाविना काय राहू शकत नाही, तुझी राहण्याची व्यवस्था आम्ही। सांगोजी काटकर काय म्हणतात की आम्हाला महाराजांची आतुरता नाही, मायमाऊली आम्ही तुझी राहण्याची व्यवस्था आम्ही गडावर करतो। पाठ झाले, दरवाजे उघडले की तू गड उतार होऊन जा। त्या मातेची राहण्याची व्यवस्था गडावर करतात, पण त्या मातेला काही राहत नाही। डोळ्यासमोर तानं बाळ येऊ लागतं, मायमाऊली पुन्हा एकदा 1200 एकराला वेढा मारते आणि पश्चिमेचा कडा दिसतो, मडकं त्याच ठिकाणी ठेवते आणि स्वतःचं जीवाचं न पर्वा करता रात्रीच्या वेळा तो कडा उतरून गावमध्ये जाते। पाठ होतात, नगरे चौघडे बाजू लागतात, किल्ल्यांचे दरवाजे ओपन होतात, सांगोजी काटकर कासव लावू लागतात। जी मायमाऊली आपल्याला तेव्हा एवढी विनवणी करत होती की मला खाली जाऊ द्या, माझं 2 महिन्याचं तानं बाळ आहे, दुधाविना काय राहू शकत नाही। आता एवढी वेळ झालेली आहे, हिरा कुठे दिसत नाही, थेट आपल्या राजांकडे येतात, राजांना सांगतात, राजे 2 सरदार पाठवतात या 1200 एकराला छाननी करण्यासाठी। छाननी केल्यानंतर कळून चुकतं हिरा ही गावामध्ये पोहोचलेली आहे। मग राजे 2 सरदार आणि एक पालखी पाठवतात हिराला गावामधून गडावरती आणण्यासाठी। आणि जेव्हा हिराला गडावर घेऊन येतात, राजे प्रथमतः हिराला त्या पश्चिमेच्या कडावर घेऊन जातात आणि ज्याने अखंड रायगड किल्ला बांधला आर्किटेक्ट हिरोजी इंदुळकर त्यांना देखील त्या कडावर घेऊन जातात आणि हिराला काय म्हणतात की हिरा आता मला कडा उतरून दाखव। ती म्हणते नाही राजा, राजा जेव्हा मी तो कडा उतरले मला माझं पूर्णतः बाळ दिसत होतं, राजा आता तर का ती दरी दिसते, ती दरी काय उतरू शकत नाही। राजे म्हणतात हिरोजी या पुढे, तुम्ही तर मला असे म्हटलेले आहात एकदा की त्या किल्ल्याचे मुख्य द्वार बंद केले की माझ्या गडावरून खाली जाईल पाण्याची धार आणि गडावरून खालून वरती येईल हवेचा झोका। हिरकणी कशी उतरली? एक हिरकणी, एक जर का स्त्री गडावरून खाली उतरू शकते मग शत्रू देखील गडावरती येऊ शकतो। रायगडाचं बेलात आणि बुलंद असा बांधकाम झालेला नाही, तो कडात असा तिथे बुरुज बांधा आणि नाव द्या हिरकणी। मग तो कडात असला तिथे बुरुज बांधलो आणि नाव द्या हिरकणी। बघा, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, आज तुम्ही आम्ही जर का 2 मजल्यापासून खाली पाहिलं आज तुम्हाला आम्हाला चक्कर येते। एक कल्पना करा, विचार करा, एक माता आपल्या बाळाकरिता 1375 फुटाचा तो स्थासिव कडा
रात्रीच्या वेळा उतरून गेली होती बघा. एक विचार करा, आज जर का आमची बाळ खाली राहिलं असतं, आमची माता तिथे असती, आमच्या माईने काय केलं असतं, साईडच्याला फोन लावलं असतं, व आमचं बाळ खाली राहिलेलं आहे, फ्रीजमध्ये दूध आहे, ते तेवढं पाजून घ्या, मी पहाटे येणार आहे. ती मायमाऊली निरोप देऊ शकत होती, दिला का नाही दिला. हे बघ, हे ओल दिसतात का सर्वांना, हे सगळे टेहली बुरुज आहेत, म्हणजे पहारेकऱ्यांची जागा. इथून पहिले पहारा दिला जायचा. आता आपण राजांचा राजदरबार पाहायला जाऊया, ज्या ठिकाणी आपल्या राजांचा शुभराज्याभिषेक पार पडला.